कुठे चालले व? आहो मी काय म्हणून राहिली, काय बाई हा माणूस असा पुढे चालते मागं तर पायती नाही, जसा काही तसं काही त्याला हे लागलं. मी आवाज देऊन राहिली, ऐकून येऊन राहिलं का? काय व काऊन अडला होत राहतं व कुठे निघालं की? ह ऐकू जाते पण काय असं नाही म्हणत. मग मला कल्ला नाही करायला लागेल तर काय मला माहिती आहे का तुम्हाला ऐकू गेलं का नाही गेलं तर मग हो म्हणाले. हा सांग काय म्हणतो, कुठे निघालं की कुठे चालले व? काय चालले हो सारखं तुम्ही सांगत जायचो. हा बोला काय आता, काही आणायचं असेल घरी तुम्ही आणत नाही. काही आणा नाही लागत, मला घेऊन जावं लागते. असं काही आणा नाही लागत म्हटलं की घेऊन जावं लागते नाही. हा काय घेऊन तुला कुठे घेऊन जावं लागते? आव ऐकत जरा जरा. हे बा मी काय म्हणून राहिली, मला या शॉपिंगला यायचं आहे ना. तुम्ही कधी करू सांगा बरं. माझं ब्लाऊज शिवून द्यायला झालं पाहिजे, सगळं मॅचिंग भेटलं पाहिजे. हा आता काय 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 2-4 महिने राहिले का लग्न? हा मला काही माझी स्वतःची काही तयारी करायची की नाही? लगन तो भावाचा आहे ना, ते नवरी जेव्हा तयारी करते ना आपण हाच मागून अक्षिदा टाकेले. असंही नाही की आपल्याला आता कपडेच नाहीत. हा खूप सारे आहेत, उघडा जरा अलमारी उघडा त्यातले काढा. मी तो म्हणतो काही काही साड्या अशा असतील की ज्या फक्त आणल्या आणि अलमारीत ठेवून दिल्या, घातल्याच नाहीत. त्याच काढ आता घालेले. लोकांना माहिती नाही तुझ्याजवळ आहेत की नाही. तर कोणाला म्हटलं तर लोकांना नवीनच आहे का काढत्या. कधी कोणाचं लग्न असलं की मला तयारी करायची आहे. काय तयारी करावं लागते वा? चल चाललो मी इकडे, मला फवाऱ्याचं औषध आणा लागते. मग चाललीस तर मी येतो ना सोबत. ऐका ना बा, तुम्ही तुमचं त्या फवाऱ्याचं औषध घेत बसा, मी माझी शॉपिंग करते. हा मनात नाही पाहिजे. मला औषध येऊ दे, मा फवारा झाला पाहिजे. फवारा उकला तर काय 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 बसू का शॉपिंगचं काय आहे. आज झालं काय उद्या झालं काय काय हलकं भारी होणार आहे का काही? ते जाऊ शांततेनं. आज मी पहिले फवाऱ्याचं औषध आणतो, उद्या फवारा मारतो आणि मग फवारा झाल्यावर पाहू मग. मग तर काही गोष्टच नाही. मग 2-3 दिवस जातात अजून. नाही 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 नाही, मी काय म्हणते. हा बोल काय म्हणतो. अव मी आता ओमले बोलावलं, त्याला नेतो मी सोबत फवाऱ्याचं औषध. त्याला म्हटलं चाल, तू काऊन डोकं खात राहतो, तू वाट पोहून राहिला अशी. त्याला सांगून द्या वहिनी येते म्हणा, आपण जाऊ. तुम्ही तुमचं औषध घ्या, मी काही तुमच्या मदत येत नाही. आणि मी माझे खरेदी करते. हे पा मी काय म्हटलं, अयरे घेऊ ना. आता अयरे घ्यायला गेलंच ना आपल्याला. हा तुम्हाला तर काही हेच नसते, म्हणतही नाही. मीच म्हणतो तोंडानं अयर घेऊन द्या मला चांगल्या. मा भावाले कपडे घेऊन द्या, आई बाबाले कपडे, आणि लागे मा भावाले बूट घेतो. हा आणि कुमारले ना मस्त ब्रँडेड घड्याळ घेतो. घड्याळ घ्याच लागते नवरदेवाले, मग मीच घेतो आणि बूट घेऊ. मग घोड्यावर बशीन मा भाऊ, तर त्याला बूट नाही लागणार का नवीन बहिणीच्या इकडचा? हो तसा तर त्याला बुटच नाही. घड्याल त्या कुमारले घेऊनच काढले, तर त्याला कुठेच टाइमाचं महत्व आहे. अर्धा आयुष्य तर त्यानं असाच टाइम गमावला, टाइमपास करूयात. त्याला घड्याल घेऊन देण्यात काय महत्व आलं? काय म्हटलं? काय म्हटलं? काय नाही. हो घे, सगळंच घे कपुरी. आता उद्या गेलं चालत नाही, आजच घ्यायला लागते. अहो आज आणलं की मग काही राहिलेलं सामानाला अजून जायला लागेल. एकाच दिवशी येणार आहे का इकडं सगळं? हा आता साड्या घ्यायला असं किती वेळ लागते म्हटलं. निधीचे कपडे घेणं, तुमचे कपडे घेणं. हा मला नाहीत पाहिजेत बा, माझं लय कपडे आहेत, मला काही कपडे नाहीत पाहिजे, तुम्हीच घ्या. काही एकुलते का सहायचं लग्न आणि जवळ का असंच काय? हा मस्त शेरवानी घ्या तुम्ही, मस्त सारख्याच घ्या तुम्ही. कुमारले शेरवानीच घ्या मस्त, सारख्याच रंगाची सारखीच तुम्ही घ्या. मॅचिंग करा मस्त साडे जवळ. हा तर चालते मस्त आयडिया आली कडे. सारखीच शेरवानी घेऊ दोघांनी आणि एकाच दिवशी घाल जा. हा बँड पार्टी लय धड दिसते ती. जा ना, तुम्हाला काय समजते हो. तुम्हाला ट्रेंड असतं माहित नाही काही. ट्रेंड काय चालू आहे तर निधीन मी पण सेम घेणार आहे आम्ही, आणि तुम्ही कुमार घ्या. हो मस्त दिशील. चालते. हे बा माझं झालेलं आहे, मी आवरलं सगळं, साडी बिडी घातलेली, मी पटकन येते. हा या बाया ना, हे लगन वय लोक मला काही सुचू देत नाही. लगन सायाचं आणि दिवाळ दिंगते जवयाचं. चल बाई जाते आज एवढं जेवढी यादी केली तेवढं घेऊन येते. एका दिवशी कुठे होणार आहे, या माणसाला काय कळते. ज्वेलरी पण घ्यायची आहे मला, आणि बापरे किती बारकं चिरकं सामान आहे. जुडा पण घेणं, हे घेणं. चल बाई आज पहिले ना मेन घेऊन येते कपडे गिपडे, मग चिल्लरसाठी आणखी जावं लागेल. त्याला मस्कास लावा लागेल. एवढे दुकानं फिरतात का नाही ते माझ्यासोबत? का ब आज लवकर धंदा झाला तुम्हाला? धुणं घेणं तो दारावर आहे लागे, भांडे गुंडे घासणं झाले. कुठे साडी गिडी घालून टापटीप कुठे निघाली माय? काही नाही, मी शॉपिंगला चालली होते म्हणून मग आवरलं पटपट काम. म्हटलं अजून काही राहिलं तर मग तुमच्या भोवती
म्हणून करून टाकले पटकन. माय बाई मा भावती माझ्यानं काय होते मा काय सुस्ती मले आणि येतेच काय मले. बरं केलं माय बाई. ते पोरीला घेऊन जा संग. तिला सुट्टी आहे का? ती शाळेत गेली ना. आज काय सुट्टी असणार आहे तिला. बरं झालं माय. आता शाळेत गेली ती घरी गेलो की येतं का तू? नाही तर ती आली की बाई भल कसं डोकं खाते बाई. मला सुचू देत नाही ना काही नाही निरा. सुचच काय लागते माय बाई. पण ते कोणते तांदूळ लेकरू आहे की लस तुम्हाला रडते निरा. हा काय 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 बरं झालं तान पण काही बागवायचं हे नाही आलं. काय त्रास आहे निधीचा? ती का लहान लेकरू आहे का उगाच तिला घास चारत बसायला लागतात. हा वाढून त्याला जेवत बसते तिचं ते करत बसते. आली ते शाळेतून तर तिच्यासाठी मी तो याचा शिरा करून ठेवलेला आहे मुगाचा. तिला दे जा. तो आवडते तिला ते खाते. मग काही मागत नाही दुसरं तुम्हाला. मी येते संध्याकाळपर्यंत. माय म्हणूनच मी म्हणव वास का साजरा येऊन राहिला. मुगाचा शिरा केला का मग शिल्लक करेल काय झालं तुले. एक घसाचा दिला नाही मला. लय मोठा केला ना माय. लय मोठा म्हणजे काय गंजभर नाही केला. आता मुगाच्या शिऱ्याला तूप किती मोठं लागते. पण केला सगळ्याच्या हिशावर एवढा केला. तुम्ही पण घे जा. बाबाला दे जा. आम्ही दोघांना खाल्ला. निधीचा झाकून ठेव जा. तुपाचं काय नवई आली का तुले माय बाई. का तुला घरच्या सारखं पाहिलं काय. ती किलो भर तूप आणि पाव भर तूप असते. 5-5 आणि 10-10 किलो तूप घरात पडेल असते. तुला शिरा करायचं असते तूप नाही का. ते तुमच्या तुपाचे डबे ना रिकामे आहेत 5 किलो आणि 10 किलो वाले. तुमच्या पोराला सांगू थकली मी. त्यानं काही आणलं नाही. आता तुम्हीच गेल्या काय घेऊन ये जा 5-10 किलो तूप. ते 1 किलो आणलं होतं मागच्या किराण्यात. तेच चालू आहे मला पुरवणं. कधी पाहायला का मोठेपणा 5 किलो तूप मैच बांधले याच्या दारात. मी चालली म्हटलं आता. मी येत होती वा संग. एकले जाऊन घेईन मायले साजरी माकाची साडी. बापाले ड्रेस. भावाली घेईन काही. मी असली संग की बरोबर गंडवतो इले. 200-400 रुपयाची साडी घेतली की झालं. हे तर 2-4 हजाराची घ्यायला मग पुढे पाहणार नाही. मी जातोच बाई हिच्या संग. आपण काय मी काय म्हणतो तुम्ही खायला येता. आम्ही दोघं गाडीवर चाललो. आवा मग असं कर. गाडीवर चालली तर जाय. तो आलं सामान घेऊन ये. तो आले आईची साडी आणू नको. ऐराचे कपडे आणायला चाललीशील ना. मी आणतो स्वतः. मग मी आणतो साजरी मागाची. तुला काही कळत नाही. मी बरोबर आणतो. तो आईले साडी तुझ्या बाबाली आणतो. म्हणशील तर तुझ्या बाबाचे कपडे घेऊन ये. मग भावाचे कपडे काय मग घेऊन ये तू. तो आईची साडी राहू दे. मी घेतो बा पसंतीनं. मग अरे झालं नाही काय. येतो करतो तू तुला आवरेलाय का व. चाल मग लवकर. मला फवारच औषध आणायला लागते. हो आली. मी पाहतो काय होते काय नाही ते. मला आणणं जे झालं ते आणतो. जे राहिलं ते राहते. बरं निधील दे जा हा शिरा. आणि तुम्ही खा जा. बाबाला दे जा. झाकून ठेव जा. नाही तर उघडच टाकसान. आली हो आली. या मॅडम. जा मॅडम घ्या. किती घेता कपडे तो. थांब ना तुम्ही बसत. भाऊ मला 1000-1500 पर्यंत पाहायचे आहेत. आणि काही 2,500-3 हजाराच्या वर पण पाहायचे आहेत. 1000 पर्यंत इथं खाली मिळतील. आणि 1000च्या वर तुम्हाला वर जावं लागेल. वरच्या मजल्यावर. खालीच घे. 1000 लोक खराब असतात का चांगले असतात. कुठे आता वर जातात जिना चढत. खाली इथंच दाखवा भाऊ. हो 1000 लोक दाखवा. कुठल्या पॅटर्न मध्ये पाहायचं आहे ते तुम्हाला. दाखवा ना छान असं लेटेस्ट मधलं दाखवा ना काही. आणि काही कॉटन मध्ये पण दाखवाल मला. कॉटन मध्ये वर मिळतील. ते दादा डोला सिल्क पण येते. हो ते पण महागाची असते. ती पण वर असते. खाली ठेवलं की नाही ठेवलं. हे एवढ्या मोठ्या साड्या लावल्या यातला पाहिलं हो काही. बा किती मस्त मस्त आहेत ह्या. हे मागं तर मस्त लावलेल्या आहेत. बाबा हे पाय पिंके. हे पाय हे लय मस्त दिसून राहिली. ती जरी वर्क मधून येते. ती लेटेस्ट चालू आहे आता. सिंथेटिक आहे ते म्हणजे अशी. आणि वॉशेबल आहे. काहीच त्याला ड्रायक्लिनची गरज नाही. खूप चालून राहिली ती आता. भाऊ मला सिंथेटिक नाही घ्यायचे. मला थोडा कडक मध्ये दाखवा तुम्ही. हे मस्त आहे पिंके. हे मस्त आहे. बसा भाऊ तुम्ही. ताई का तुमच्या मनाला घेतात साडी. बसा ताई तुम्ही आणतो मी. अरे ते नवीन आल्या त्या कडक मधले ते दाखवले काय तुमच्यावर. काय तुमची चॉईस आहे हो. काही गरज आहे आता. अशा कशा साड्या घेणार आहे का मी. लग्नासाठी पाहिजेत ना मला. अरे मग लग्नात काय 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 हिरे मोती लायला असतात का. किती चांगले आहेत ते. मस्त आहे. उलचिक घडी होते पाय ना. पतली आहे मस्त. ते घरी घालायला असते पतल्या साड्या. लग्नात त्याच्या नसतात घेत. आणि वर आपल्याकडे टोंगडे दुखून राहिले का तुमचे. चला वर महागाच्या साड्या आहेत. हे काय मी इथे 1-2 घेतो या अशाच.
नंतर मग मी वर जातो. सेली असतील ना, सेलचे विचारायला की नाही तर भाऊले डिस्काउंट भेटतात ना. आता डिस्काउंट चालू आहे, पावसाळ्याची सेल चालू आहेत ना. तुम्हाला काय माहित आहे, एका साडीच्या किमतीत 2 साड्या भेटतात आता. तुम्ही चुपचाप राहा, चला माझ्या मागे मागे. इथं 2-3 पाहतो मी आणि नंतर मग वर जाऊ. मस्त महागातल्या घेते ना काही काही लग्न आहे ना. भाऊ ती लिंबू कलरची पण आणाल. हा तीच तीच तीच. हा आणि ती खालची जी आहे ना नारंगी कलरची, हा ती पण आणाल. हा पहा ना किती मस्त आहेत. मला तर वाटते पिंकी तो अंगावरची आहे की नाही तेच चांगली आहे. किती चांगली साडी आहे. हे साडी तर लग्न लायला जरी घातली ना तरी साऱ्या मंडपात तूच उठून दिसशील. हो ती माझ्या अंगावर चांगली दिसते. नाही तसं नसते लग्न लावायले. तुम्हाला नाही समजत. मला लग्नाच्या दिवशीच 2-3 साड्या बदला लागतील. मग फेऱ्याच्या वेळेस एक बदला लागेल. मी तर म्हणते नऊवारीच घेते मी फेऱ्याच्या वेळेस. छान दिसते, सर्वांनी नऊवाऱ्या घातल्या तर मस्त दिसते. हळदीसाठी घ्यायला लागेल बाई एक पिवळी. दादा पिवळ्या रंगातून आणाल. एक मेहंदीसाठी हिरव्या रंगातून आणाल. हा आणि पैठण्या वर भेटते नाही ना. हो ह्या दाखवून द्या, आम्ही वरच पाहतो मग. का हो, हिरव्या रंगाची पैठणी तर मस्त दिसेल की नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली नीचे संघ आलो. मा फवारा अतिच उद्देते वाटते. आता हे आता लोक मी घरी फवाऱ्याचं औषध घेऊन गेलो असतो. उगाळ असलं ना संध्याकाळीच मारला असता. फवारीला काय मला बात होते मला. पण हिच्या संघ तर मुलगी होती झाकट पाडते का काय सांगा. हे कालच मी हो म्हटलं घेऊन आलो. हे तो एका रंगाची एक साडी घेईन तर ती संध्याकाळीच करत नाही. झाला मा फवारा अतिच. आता इकडे काय घुसून राहिली. इकडे सरळ रस्त्यांचा तिकडे गाडी ठेवलेली आहे. इकडून कुकडे चालली. तिकडे त्यांनी बाजूला ठेवली गाडी. मी चाल तिकडे. थांब ना व, पर्स पाहणं किती चांगले आहेत. मला एखादी पर्स पण घ्यायची आहे चांगली. आणि हातातलं काय हे धोपटी आहे काय. या पर्सला काय झालं. थांब ना हो, तुम्हाला काही समजत नाही. म्हणता भल्ले बोलत राहता. या इकडे माझ्यासोबत. पर्स बाकी चांगले आहेत. मस्त पर्स आहेत, स्वस्त भेटतात नाही तो दुकानात. ह्याच पर्स किती महाग असतात. अन्याय बापा, कमाल आहे खरं ना. चुकूनही बाय संग येऊ नये कोणत्या शॉपिंगले. काय शॉपिंग आहे तो. घरी 4 पर्स पडल असल्यावर एक पर्स संग आहे तरी बी हे बाई चालली त्या रस्त्यावरच्या पर्स घ्यायला. एवढा तर पैसाही नाही हिच्या जवळ जेवढ्या पर्स घ्यायत. भाऊ हे पर्स दाखवा. काही तेच कोणती घ्या 150ला. वरचे लावलेले आहेत त्या 250ला. खाली आहेत त्या 150ला. हा ही दाखवाल मला. हे छान आहे. अहो स्टोल पण आहे. भाऊ स्टोल कितीला. अहो एक घे ना. पर्स पाहून राहील तर पर्स पाहणार ते दुपटे खायला पाहिजे. हे नाहीत का तुले. त्या दिवशी शेगावले गेलो तर तिथं घेतलं होतं हे असं. तुम्ही चूप बसा ना. तुम्हाला समजत काही नाही. कल्ला कोण करता हो तुम्ही. एकानं होत असते का. दादा पहिले पर्स दाखवून द्या. हा बरोबर लावा. अहो माझी पर्स पकडा बरे. पाहता येत नाही मला. हा ना एवढंच राहिलं तर बाकी. आता घे अजून 2-4. एक इकडल्या हातात, एक डोक्यावर, एक पाठीवर अटको. तुम्ही घेतो आज पर्सच घे. किती घेतो तर बळबळ करू नका. चांगलं वाटत नाही का. चुप बसा एकदम. ले लो कोई भी पर्स ले. 150 रुपये 150 रुपये 150 रुपये 150 रुपये में इम्पोर्टेड पर्स. भाऊ भाव बरोबर सांगा. 2 घे तुम्ही. 2 खायले हो. एक घे. एकच घे. हे घे पांढऱ्या रंगाची. मस्त आहे पांढरी. हे देन द्या भाऊ. हे पॅक करा बरे पांढरे. ती 350ला. आता तर भाऊ तुम्ही 150ला म्हटलं होतं. इकडच्या बाई 150ला. ते तिकडच्या त्या 350ला. वर आहे त्या 250ला. वेगवेगळा भाव आहे. असू दे दे घेऊ घे. 350 आहेत ना. हा घे. हे घे पैसे घे आणि ते पर्स घेऊन चाल बा. चाले पाय आज उगाळ आहे. मला घरी फवाऱ्याचं औषध नेणं. फवाऱ्याच मेळ लावणं संध्याकाळी. चाल ये लवकर गाडी जोड चाल. लयचा ना माणूस. खरं ना आणलेच पुरत नाही या माणसाले. कायची घाई असते काय सांगा. आता घरात रेन चालले फवारा द्यायला तर. चला म्हणा घरी. आता फवाराच काढतो याचा चांगला. राहू द्या भाऊ काही नाही पाहिजे. बरोबर भाव लावा तुम्ही. भाव नाही लावून राहिले. आता तर तुम्ही 150ला म्हटलंय. आता तर 350ला म्हणून राहिले.